इलॉन मस्कने म्हटलंय की ब्रिटिश शासनाने ज्या देशांना गुलाम बनवलं तिथे त्यांनी जेवढं लुटलं त्यापेक्षा जास्त त्यांच्या विकासावर खर्च केलं. ब्रिटनने भारतावर ताबा मिळवला. भारताची संपत्ती लुटून लुटून ब्रिटनला घेऊन जाण्यात आली. अंदाज आहे की ब्रिटनने भारताकडून जवळपास $45 ट्रिलियन लुटले. $45 ट्रिलियन समजताय ना किती होतं? निर्भीड लोक होते तर त्यांनी कॉलनीज बनवल्या, त्यांना त्याचा लाभ मिळाला. आपल्याला हे सगळं बोलायचं असतं. ब्रिटनच्या अकाउंटिंगमध्ये भारत कुठे येतच नव्हता. ते म्हणत होते ब्रिटन वेगळा आहे, भारत वेगळा आहे, भारत उद्ध्वस्त होतोय. काही हरकत नाही, ब्रिटनचं खातं तर मजबूत होत चाललंय ना. ही गोष्ट तोपर्यंत तर चालून जाते जोपर्यंत तुम्ही भारत आणि ब्रिटनला वेगवेगळं मानता. पण जर तुम्ही म्हणालात ही गोष्ट आहे ब्रिटनची आणि भारताची, कारण त्याचा संबंध आपल्या राष्ट्राशी आहे, तर म्हणूनच तुम्ही सहज समजू शकाल आणि रंजक राहील. ब्रिटनने भारतावर ताबा मिळवला. ब्रिटनने भारतावर ताबा मिळवला. हे दूरचे लोक आहेत, हे दुसऱ्या धर्माचे लोक आहेत. आपण गोरे लोक आहोत, हे तर सावळे आणि काळे लोक आहेत. आपण येऊन यांच्यावर ताबा मिळवू, ठीक आहे. आणि भारताची संपत्ती लुटून लुटून ब्रिटनला घेऊन जाण्यात आली. ठीक. अंदाज आहे की ब्रिटनने भारताकडून जवळपास $45 ट्रिलियन लुटले व्यापाराच्या नावावर. किती? $45 ट्रिलियन. आजच्या एक्सचेंज रेटवर $45 ट्रिलियन. $45 ट्रिलियन समजतं ना किती होतं? आणि ही लूट आहे, ही लूट आहे. याने ब्रिटनला काय मिळालं? खूप सारी संपन्नता. आणि ती जी संपन्नता आहे त्याच्यामुळे आता ते काय करू शकतील? उपभोग. भारतातून जेव्हा ब्रिटन लुटून नेईल तर ब्रिटनच्या लोकांसाठी गोष्टी स्वस्त झाल्या ना. आता जेव्हा गोष्ट स्वस्त होऊन जाईल तर उपभोग वाढून जाईल. जेव्हा कधी गोष्ट स्वस्त होईल तर उपभोग वाढेल. हे तर साधारण इकॉनॉमिक्स आहे, माहितीच आहे. प्रश्न हा आहे ती गोष्ट स्वस्त का आहे? त्या सगळ्या गोष्टी ब्रिटनमध्ये स्वस्त यासाठी आहे कारण त्या भारतातून लुटून घेऊन जाण्यात आल्या आहेत. कारण तुम्ही त्याची खरी किंमत मोजलीच नाहीये, म्हणूनच त्या स्वस्त आहेत. गोष्ट येते का लक्षात? आणि ती लूट आज सुद्धा पद्धतशीर सुरू आहे. ॲपलचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे ग्लोबल साऊथमध्ये म्हणजेच विकसनशील देशांमध्ये बनवले जातात. त्यानंतर त्या प्रोडक्टला एक अमेरिकन किंवा एक युरोपियन खरेदी करतो. समजा तो प्रोडक्ट त्याला $1000 पडतो. $1000. तो $1000 म्हणूनच पडतो कारण तुम्ही भारताला, आफ्रिकेला, बांगलादेशला, कंबोडियाला इतकं गरीब करून टाकलंय की तिथं लेबर कॉस्ट खूप कमी आहे. जर तुम्ही त्यांना लुटलं नसतं तर तो जो ॲपलचा प्रोडक्ट आहे तो अमेरिकेत $1000 नाही $2500 असता. आणि जेव्हा $2500 असता तर त्याचं कन्झम्पशन कमी असतं. आणि कन्झम्पशन कमी असतं तर एमिशन देखील. आता ॲपल प्रोडक्टने एमिशन नाही होत सामान्यतः, पण उदाहरणासाठी समजा ॲपल प्रोडक्टला दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने सबस्टिट्यूट करा, एखादी गाडी किंवा काही दुसरं काहीतरी. गोष्ट येते का लक्षात? बहुतांश एमिशन त्यांच्याद्वारे केलं जातं जे खरेदी करू शकतात. आणि जे खरेदी करू शकतात ते जास्तीत जास्त म्हणूनच खरेदी करू शकतात कारण गोष्टी स्वस्त आहेत. आपण महागाईचं रडजाणं भलेही गात असू, पण यानंतरही सत्य हे आहे की आपल्याला जी गोष्ट ज्या किमतीत मिळतीये त्याची खरी किंमत त्यापेक्षा खूप जास्त आहे. ब्रिटनच्या नागरिकांना खूप स्वस्त इंडिगो मिळत होतं, खूप स्वस्त कपडे मिळत होते, खूप स्वस्त प्रत्येक प्रकारचं रॉ मटेरियल मिळत होतं, जसं की ज्यूट, खूप काही होतं जे ब्रिटनच्या नागरिकांना खूप स्वस्त मिळत होतं. आणि जितकं स्वस्त मिळेल तितकं कन्झ्युम कराल, जितकं कन्झ्युम कराल तितकं एमिशन वाढेल. ते स्वस्त यासाठी मिळतंय कारण ब्रिटनच्या अकाउंटिंगमध्ये भारत कुठे येतच नव्हता. ते म्हणत होते ब्रिटन वेगळा आहे, भारत वेगळा आहे, भारत उद्ध्वस्त होतोय, काही हरकत नाही, ब्रिटनचं खातं तर मजबूत होत चाललंय. तर असं करून 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 भारत लुटत गेला आणि ब्रिटन
वाढत गेला आणि आणखी मोठा होत गेला. एक खूप या गोष्टीमध्ये अजून बारकावे आहेत, पण आता मी तुम्हाला एक ढुबळमानाने सांगतोय, ठीक आहे. ही गोष्ट तोपर्यंत तर चालून जाते जोपर्यंत तुम्ही भारत आणि ब्रिटनला वेगवेगळं मानता. पण जर तुम्ही म्हणालात की नाही, मला भारत आणि ब्रिटनला एकत्र करून बघायचंय, तर तुम्हाला समजेल की बर्बादी चालली होती. कारण ब्रिटनची लोकसंख्या एवढीशी आणि भारताची लोकसंख्या एवढी. तर तुम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं मोठं नुकसान करून एवढ्याशा लोकसंख्येचं कन्झम्पशन वाढवत होतात. पण आपण हे मानणार नाही. जो ब्रिटिश माणूस आहे तो हे कधीच नाही म्हणणार की मी आणि भारतीय एक आहोत. तो म्हणेल मी आणि जे बाकी ब्रिट्स आहेत ते एक आहोत. चला, जे वेल्स आहे, जे स्कॉट आहे, मी त्याला आपलं मानून घेईल. जो आयरिश आहे त्याला पण एक वेळेला आपलं मानून घेईल. पण हे सावळे देशी हिंदुस्थानी यांना थोडीच आपलं मानणार. तर तो त्यांना वेगळं मानतोय. तर त्यांच्या बर्बादीला तो त्यांची बर्बादी मानतोय, आपली नाही. गोष्ट येते का लक्षात? येते का? पण आपण जाणतो की ही जी संपन्नता आहे, जी फर्स्ट वर्ल्डमध्ये आली, ही संपन्नता खूप अंशी बाकी दुनियेला उद्ध्वस्त करून आली. मी तुम्हाला एक आकडा देतो. मागच्या 200 वर्षात, ज्याला तुम्ही प्रोग्रेस म्हणता आणि GDP ग्रोथ म्हणता पाश्चात्य जगाची, सामान्यतः तुम्ही काय बोलता की पश्चिम इतकं समृद्ध, संपन्न, प्रगतिशील का आहे? हे फॅशनेबल झालंय बोलणं की पश्चिम पुढे यासाठी आहे कारण भाऊ त्यांच्याकडे इनोव्हेशन आहे, त्यांच्याकडे सायंटिफिक टेम्पर आहे आणि त्यांनी धोके पत्करले. ते ॲडव्हेंचरस लोक आहेत. ते पूर्ण जग फिरले, त्यांनी ज्ञान गोळा केलं. आणि आपण मग हे पण म्हणतो की पूर्ण जग फिरले, निर्भीड लोक होते, तर त्यांनी कॉलनीज बनवल्या, त्याचा त्यांना लाभ मिळाला. आपल्यालाही सगळं बोलायचं असतं. इकॉनॉमिस्ट जेव्हा कॅल्क्युलेट करतात तर आकडे चकित करणारे आहेत. जितकीही तुमची प्रोग्रेस झाली आहे मागच्या 200 वर्षात, त्यामध्ये जेमतेम 1/3 ऑनेस्ट आणि ऑनरेबल फॅक्टर्समुळे आहे. फक्त 1/3, फक्त 1/3 त्या कारणांमुळे आहे ज्यांना तुम्ही बोलू शकता की ही ह्युमन इंजिनिअरिटी आहे, ज्यामध्ये इनोव्हेशन येऊन जाईल, ज्यामध्ये डिलिजन्स येईल, श्रमशीलता येईल, संस्था येऊन जातील. त्यांना तुम्ही म्हणू शकता की प्रामाणिकपणे आणलेल्या प्रगतीचे कारक आहेत. हे फक्त 1/3 आहे, 1/3. बाकी 2/3 कुठून आला आहे? बाकी 2/3 प्रोग्रेस जी आली आहे ती जगाला, दुसऱ्या लोकांना आणि प्रकृतीला लुटून लुटून आली आहे. समजतंय का? तुम्ही त्याला मोजताय GDPच्या स्वरूपात, पण ती वास्तवतः एका वारशाची लूट आहे जी प्रकृतीने तुम्हाला देऊन ठेवली होती. इनहेरिटन्स. तुम्ही त्याला लुटलं, प्राकृतिक संसाधनांना लुटलं आणि म्हटलं हे तर माझं उत्पन्न आहे, हे तर माझं उत्पन्न आहे. जसं की कोणी वारशात नेलेल्या घराला विकेल आणि म्हणेल हे तर माझं उत्पन्न आहे. त्याला तुम्ही उत्पन्न मानणार का? तुम्हाला वारशात एक घर मिळालं आहे, तुम्ही त्या घराला तोडून पोडून विकायला सुरुवात केली आहे आणि मग म्हणताय माझं उत्पन्न वाढतंय. त्याला उत्पन्न मानणार का? आणि अशाच प्रकारे एक दुसऱ्या प्रकारचं बेईमान उत्पन्न हे आहे की तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना लुटायला सुरुवात केली आणि म्हटलं हे तर माझं उत्पन्न आहे. त्याला पण उत्पन्न मानणार का? 2/3 या जगाची प्रगती प्रकृतीला लुटण्याने झाली आहे आणि जगातल्या दुसऱ्या कमकुवत देशांना, लोकांना लुटल्यामुळे झाली. फक्त 1/3 ती आहे ज्याचं श्रेय माणूस घेऊ शकतो की हे तर माझ्या बुद्धीने, माझ्या इनोव्हेशनने आणि माझ्या साधनेने, माझ्या श्रमाने प्रगती झाली आहे. बाकी सगळी प्रगती खोटी, ती लुटीची आहे. रिसर्च सांगतो की जर आपण फक्त मागच्या 20-30 वर्षांना घेतलं तर जो टोटल आपला नॅचरल कॅपिटल आहे, आपण 40% त्याला कमी करून टाकलंय. पण आपण आपली एकूण संपत्ती मोजतच नाही, आपण फक्त आपलं वर्तमान उत्पन्न मोजतो. असं समजा की तुमच्याकडे एकूण कॅपिटल होतं, हे तुमचं घर होतं, हे तुमचं घर होतं, हे तुमच्याकडे आधीपासून उपलब्ध आहे, हे तुमचं घर आहे, हे पृथ्वी आहे, ही आधीपासून उपलब्ध आहे. आणि मग एक गोष्ट असते रेव्हेन्यू इन्कम. हे कॅपिटल आहे तुमचं, हे कॅपिटल आहे, हे आधीपासूनच उपलब्ध आहे. आणि मग एक असतं उत्पन्न की आता याच्यावर किती होतंय, मासिक उत्पन्न वगैरे. मी काय केलंय की हे जे सगळं मला आधीपासून उपलब्ध होतं, मी हे विकून दिलं, मी हे खाऊन घेतलं, मी हे उद्ध्वस्त करून टाकलं.
आणि माझ्याकडे काही पैसे यायला लागले आणि मी म्हणतो की आपण तर समृद्ध होत चाललो आहोत, आपली एवढी जीडीपी ग्रोथ आहे, तुमची एवढी जीडीपी ग्रोथ आहे, तुम्ही आपली सगळी नैसर्गिक संसाधनं उद्ध्वस्त करून टाकली आहेत, त्यांची किंमत लावल्याशिवाय तुम्ही आधीपेक्षा जास्त गरीब झाला आहात, तुम्ही श्रीमंत नाही होत आहात, तुम्ही गरीब झाला आहात. पण ही गोष्ट तुम्ही आपल्या अकाउंटिंगमध्ये कधी आणतच नाही. आपली पूर्ण प्रजाती आपल्या स्वतःवर एक अकाउंटिंग डिसेप्शन चालवत आहे. आपण ना धर प्राइसिंग करत आहोत, ना नफ्या तोट्याची मोजणी करत आहोत, आणि ही गोष्ट क्लायमेट क्रायसिससाठी थेट जबाबदार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ब्रिटन आणि भारताचं उदाहरण तुम्हाला समजलं ना. आता ब्रिटनला असं माना की पूर्ण मानव प्रजाती आणि भारताला माना की प्रकृती. अगदी जसं ब्रिटनने भारताला लुटलं आणि म्हटलं की आम्ही तर प्रॉस्परस झालो, त्याच प्रकारे आपली पूर्ण जी प्रजाती आहे ती प्रकृतीला लुटके आहे आणि म्हणते आपण तर प्रॉस्परस झालो. आता भारताने तरी पण विद्रोह केला, कारण भारतात मनुष्य होते, तर त्यांनी विद्रोह केला आणि कसंबसं स्वातंत्र्य आणलं. पण प्रकृती बिचारी कसा विद्रोह करणार? प्रकृती कोणी एक मनुष्य तर नाही, पण प्रकृतीच्या विद्रोहाचे दुसरे मार्ग असतात आणि ती करतीये. भारताला इंग्रज लुटत होते तर भारतीयांनी विद्रोह केला ना. भारताला लुटून लुटून इंग्रज श्रीमंत होत चालले होते तर भारतीयांनी विद्रोह केला ना. तसंच पूर्ण मनुष्यता प्रकृतीला लुटून लुटून श्रीमंत होत चालली आहे, तर प्रकृती पण विद्रोह करत आहे. त्याच विद्रोहाचं नाव आहे हवामान संकट. गोष्ट येते का लक्षात? तुम्हाला आनंद होईल की याच उद्देशानं जे आमचं स्वतःचं ॲप आहे, ज्यामध्ये आमचे गीता आणि बाकी सगळे कार्यक्रम चालतात, इथे बुद्ध आहेत, गीता आहेत, उपनिषद आहेत, अष्टावक्र आहेत. हे मला मिळालं, माझं आयुष्य बदललं. हे तुम्हाला मिळतील, तुमचंही आयुष्य बदलेल. खरं विचाराल तर म्हणजे लाखो नाही तर किमान हजारो आयुष्य तरी आहे जी पूर्णपणे बदललेली आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त गीता विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हा आचार्य प्रशांत ॲपवर. पहिला महिना पूर्णपणे फ्री. गीता मिशनचा संपूर्ण ॲक्सेस. ॲपवर तुम्हाला मिळतील नियमित लाईव्ह सत्र, प्रत्येक दिवशी आचार्य प्रशांत यांचे विशेष संवाद, गीता कम्युनिटीचा ॲक्सेस, गीता परीक्षा, निवडक बातम्या, ऑडिओ बुक्स, कोट्स आणि बरेच काही. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर आचार्य प्रशांत सर्च करा आणि आत्ताच डाउनलोड करा.